हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण पेशवाई किंवा ब्राह्मणी साडी कशी नेसायची तेच पाहणार आहोत. तर यासाठी मी 10वार साडी घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर पेशवाई किंवा ब्राह्मणी साडी नेसायची असेल ना तर 10वार साडी घेतलेलीच बरी. त्यात मी बारीकी म्हणून मला 9वार चालेल, पण तुम्ही छान गोल गुटगुटीत असाल तर 10वार साडी घ्या. आणि महत्त्वाची टिप म्हणजे 9वार साडी घेताना ना त्यात ब्लाऊज पीस नसतो, हा आपल्याला सेपरेटच घ्यावा लागतो. तुम्ही यातला ब्लाऊज पीस कट करू नका. तर आपल्याला 1.5 हात इतकी साडी मी लेफ्ट साईडला सोडलेली आहे डाव्या बाजूला, आणि मी मध्ये बेली बटनला 2 गाठ मारत आहे. ही गाठ व्यवस्थित बांधा आणि ही साडी नेसण्यापूर्वी एकदा वॉशरूमला जाऊन या. मी ते लूज पॅन्ट घातली कारण आम्हाला व्हिडिओ करायचा होता. तुम्ही आतमध्ये छान स्किन कलरची लेगिन्स घालू शकता किंवा साडीला रंगसंगती मॅच होईल अशी तुम्ही लेगिन्स घालू शकता. आता 2 गाठ मारल्यानंतर आपल्याला पदर घ्यायचा आहे. पदर स्वतःभोवती मी गुंडाळलेला आहे आणि आता पदर आपण लेफ्ट शोल्डरवरच घेणार आहोत ॲज युजल नेहमीच्या साडीप्रमाणे. तर पदर करून घ्यायची सोपी पद्धत मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. आपल्या चॅनलवर साडीच्या सगळ्या ड्रेपचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक सणाप्रमाणे पण साडी कशी नेसावी याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. सबस्क्राईब करा म्हणजे लगेच नोटिफिकेशन आले की तुम्हाला दिसेल. आता जनरली पदर हा गुडघ्यापर्यंत असतो, पण आजकालच्या स्टाईलप्रमाणे मी हा पदर गुडघ्याच्या थोडा खालीच ठेवला आहे रेग्युलर स्टाईलप्रमाणे. तर आता आपल्याला निऱ्या करायच्या आहेत. ज्या राहिलेल्या साड्या आहेत त्या निऱ्या करायच्या आहेत. पण निऱ्या करण्याआधी आपल्याला जो आपण लेफ्ट साईडला थोडीशी साडी ठेवली होती, जी मी आता तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, लेफ्ट साईडला जी थोडीशी साडी ठेवली होती त्याचा आपल्याला पहिले काष्टा करून घ्यायचा आहे. आणि हा काष्टा कधी पण तुम्ही पदर केल्यानंतरच करायचा आहे, कारण मी पदर करण्याच्या आधी केला होता तर साडी चुकली होती. पदर झाल्यानंतर हा तुम्हाला काष्टा ड्रेप करायचा आहे. जी खालची साईड आहे त्याचा काठ शो होईल. आता खालच्या साईडच्या दिशेनेच मी प्लीट्स तयार करते. जेवढा काठ आहे त्याच्या आतमध्ये तेवढंच प्लीट्स आले पाहिजे. काठ शो होईल अशा पद्धतीने छान छान आणि नेटक्या प्लीट्स तुम्ही घ्या. आणि ही प्लीट्स तुम्हाला मागच्या साईडला टक करायचे आहेत. या ज्या प्लीट्स आहेत किंवा हा जो कास्ट आहे तो तुम्हाला मागे टक करायचा आहे. एक अंदाज घेऊन आणि पायावरची साडी पाहून, म्हणजे पाय व्यवस्थित कव्हर झाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला काष्टा मागे टक करायचा आहे. आपला एक पाय व्यवस्थित कव्हर झालेला आहे. येस, जो लेफ्ट पाय तो कव्हर झालेला आहे त्याप्रमाणे आपण काष्टा टक केलेला आहे. आता आपण राहिलेल्या जी साडी आहे त्याच्या आपण प्लीट्स तयार करणार आहोत. जनरली ट्रेडिशनल पद्धतीमध्ये मोठमोठे प्लीट्स करायचे, पण आता आपण जसे आपल्या हाताप्रमाणे जसे आपण 6वारीच्या प्लीट्स करतो तशा प्लीट्स करणार आहोत. जनरली जो आपण रेग्युलर साडी प्लीट्स ज्या दिशेने टक करतो त्याच्या अपोजिट दिशेने आपल्याला 9वारीमध्ये करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटची जी प्लीट आहे, शेवटची प्लीट ती आपल्याला सगळं प्लीट्सला गुंडाळून घ्यायची आहे. जनरली आपण लेफ्ट साईडला निऱ्या टक करतो, आता आपल्या राईट साईडला टक करायच्यात, म्हणजे इथे उलट्या पद्धतीने निऱ्या टक करायच्यात. आता शेवटची प्लीट आहे ना ती सगळ्या निऱ्यांना गुंडाळून घ्यायची आहे. ही ट्रेडिशनल पद्धत आहे 9वारीची. सगळ्या प्लीट्सला व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आणि आतमध्ये टक करायचं आहे. नॉर्मल टक पण करू शकतो किंवा बनाना पण तिथे तयार करतात, पण बनाना तयार केला म्हणजे केळी तयार केली ना की तिथे परत थोडंसं पोट दिसतं, तर त्यामुळे तुम्ही नॉर्मली डायरेक्ट टक करू शकता. आता आतमध्ये छान टक केल्यानंतर एक पायाचा काष्टा आपल्याला झालेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. मी आतमध्ये पॅन्ट लूज घातली कारण मला व्हिडिओ करायचा होता. तुम्ही छान टाईट लेगिन्स घाला. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला आता हा ब्राह्मणी ओचा किंवा पेशवाई जो काष्टा म्हणतो तो आपल्याला तयार करायचा आहे. तो पण काठ समोरच्या दिशेने दिसतील अशा पद्धतीने तो खोचायचा आहे. हा काठ ना पदर जिथं असतो लेफ्ट साईडला त्याच्याच खाली येतो. हा ओचा किंवा खोचा म्हणतात. तो जो ब्राह्मणी काष्टा आहे तो तिथे पदर असतो तिथेच येतो. खूप जण कधी कधी म्हणजे माहीत नसतं किंवा घाईघाईमध्ये हा ओचा पलीकडे आणतात, म्हणजे उजव्या साईडला आणतात. तो उजव्या साईडला नसतो, हा डाव्या साईडला असतो. जिथे पदर असतो त्याच्याच खाली हा ब्राह्मणी पेशवाई काष्टा असतो आणि मागे हा राजेशाही काष्टा. तर व्हिडिओ कसा वाटला बघा. पाय थोडेसे दिसतात आहे, तेवढेही तुम्हाला नसेल दाखवायचे, तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता. आणि मागचा काष्टा फार सुंदर दिसतो आणि पुढचाही हा ब्राह्मणी ओचा खूप छान दिसतो. मस्त ब्लाऊज, मस्त साडी, मोत्याचे दागिने घाला आणि खूप छान लुक दिसेल हा तुमचा. मस्त नथ मोत्याची परिधान करा, हिरव्या बांगड्या घाला आणि खूप छान लुक दिसेल तुमचा. मेन म्हणजे साडी ना कॉटनची घ्या. कॉटनची साडी घेतल्यामुळे ना साडी व्यवस्थित जिथे ठेवाल तिथे बसते आणि 4 चांद लागतात या ड्रेपला. तर साडी मोठी होती म्हणून छान पेशवाई ड्रेप आला.